हॅलो, नमस्कार मंडळी. तर आजचा बेत होता मस्त अशी पाणीपुरीचा, एकदम छान झालेली. जर तुम्हाला वाटलं आपल्याला पाणीपुरी खायची आहे आणि करायचा पण कंटाळा आला, तर अशा प्रकारे तुम्ही इन्स्टंट पाणीपुरी करून खा. तुम्हाला नक्की आवडणार. तर सर्वांना सांगायचं आहे, की खूप दिवसांनी म्हणजे खूप महिन्यांनी व्हिडिओ येतोय. म्हणजे मला वाटतं 3 महिने जायला आले. मे, जून आणि जुलै हा चालू झाला म्हणजे 3 महिने झाले माझे व्हिडिओ आले नव्हते. आणि नवीनच चॅनल चालू केला आणि एवढे महिने बंद ठेवला. तर काही सबस्क्राईब काही जास्त वाढले नाहीत. तर तुम्हाला माझ्या रेसिपी म्हणजे तुम्ही जाऊन बघा. आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझ्या ह्या होममेड रेसिपी असतात. मी घरी जेवण बनवते कशाप्रकारे ते तुम्हाला दाखवते कोकणी पद्धतीत थोडंसं. अशा रेसिपी माझ्या असतात. तर मी हा इन्स्टंट पाणीपुरी केलेली आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते. त्यासाठी ना मी बटाटे घेतले इथे उकडून 4 बटाटे घेतले आणि छान असा मॅश करून घेतले आणि त्यामध्ये मी चाट मसाला नाही, काळं मीठ आणि ना साधं मीठ टाकलेलं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चाट मसाला बी टाकू शकता आणि थोडेसे मसाले पण. आणि हे मी पॅकेटचं पाणीपुरी बनवते आहे. ही ना DMartमध्ये किंवा राशनच्या दुकानामध्ये सहजपणे पाकिटं भेटली जातात. ही आहे खट्टी-मिठी चटणी म्हणजे आंबट आणि गोड चटणी आणि ही तिखट चटणी म्हणजे पुदिना, मिरचीचं असते ना ती चटणी आहे. ही भरपूर तिखट असते. मग त्यामध्ये ना पाणी घालावं लागतं जास्त प्रमाणात. तर इथे मी ना ह्या चटणीमध्ये 1 ग्लास पाणी घातलं आणि इथे मी ना अर्धा लिटरपेक्षा जास्त टाकलं. कारण ही भरपूर तिखट असते त्यामुळे जास्त त्यात पाणी लागतं. आणि वर लिहिलेलं असतं तशाप्रमाणे मी बनवली आहे ही. तर हे बघा अर्धा लिटरपेक्षा मी जास्त पाणी टाकलं. सर्व हे मिक्स करून घ्यायचं छानपैकी दोन्ही पण चटणी. आणि ना त्यामध्ये आता मी ना अ, बुंदी घालणार आहे. सुकी बुंदी असते ना ती घालणार आहे. तर इथे मी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. नाही घातली तरी चालते. तरी पण छान लागते. तर मी इथं थोडंसं अर्धी वाटी अशी बुंदी टाकली. आणि ह्या पुऱ्या पण मी पॅकेटच्याच आणल्या आहेत. त्या पण मी तळून घेणार आहेत. तर थोड्याशा मी तळून घेते. तर इथे मी गॅसवर कढईवर तेल ठेवलं. तेल चांगलं गरम झालं पाहिजे. तेल चांगलं गरम झालं ना, की त्यामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्या. तर एकदम छान होतात. एकदम बाहेर भेटतात ना तशा होतात, फुगतात एकदम. तर इथे बघू शकता 7-8 पुऱ्या एकसाथ तुम्ही घालू शकता. आणि तेल चांगलं गरम झालं की गॅस ना बारीक ठेवायचा, मीडियम ठेवायचा आणि चांगले असे भाजून घ्यायचे. हे बघा, सतत असं ढवळत राहायचं, मिक्स करत राहायचं. त्यामुळे कसं दोन्ही साइडने कशा चांगल्या अशा फुगून येतील. हे बघा, इथे छानपैकी अशा फुगून आल्या आहे. एकदम छान झाल्या आहेत. तर एकातरी कुठे राहील तुमचे असं. तर हे अशा प्रकारे मी पाणीपुरीचं छानपैकीचा बेत केलेला. तुम्हाला वाटलं असेल आपल्याला आत्ता पाणीपुरी खायची आहे, तर अशा प्रकारे तुम्ही पाणीपुरी पॅकेट आणून बनवू शकता. एकदम छान लागतात खायला. तर अशा प्रकारे सर्व पाणीपुरी या पुऱ्या आहेत ना, त्या मी भाजून घेणार म्हणजे तळून घेणार आहेत. जर तुम्हाला पुन्हा सांगते माझे व्हिडिओ आवडत असतील, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करा आणि कमेंट करून सांगा नक्की, तुम्ही अशा प्रकारे कधी पाणीपुरी बनवली आहेत का इन्स्टंटची? तर इथे बघा सर्व मी पुऱ्या ह्या तळून घेतल्या. आता तुम्हाला मी बनवून दाखवते. 1-2 अशा एक छान अशा कुरकुरीत झाल्या, एकदम छान होतात. तर इथे बघा मी बटाटे घातले मॅश केलेली पहिली आणि आपण पाणी बनवलंय ना ते घालून घ्यायचं. तर पहिलं मी ते आंबट गोड पाणी घालते आणि नंतर हे तिखट पाणी घालायचं. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तर थोडासा कांदा पण घालू शकता बारीक कापलेला. आणि याच्यापासून तुम्ही शेवपुरी पण बनवू शकता. शेवपुरी पण खाऊ शकता. शेव आणि कांदा, टमाटा कापून. तर ते पण मी बनवले. ते पण तुम्हाला मी दाखवते. तर इथे बघा मी बारीक कापलेला कांदा घेतला, एक बारीक कापलेला टोमॅटो घेतला आणि बारीक शेव असतो ना पिवळा शेव तो घ्यायचा. तर मी असं 5-6 पुऱ्या अशा घेतल्या आणि तुम्ही त्यामध्ये बटाटे घालू शकता. तुम्हाला बटाटे आवडत नसेल तर तुम्ही ना ते वाटाण्याचा रगडा असतो ना तो पण बनवू शकता. किंवा बटाटे घालायचे नंतर थोडीशी चटणी घालायची आंबट, नंतर तिखट चटणी, थोडासा कांदा घातला आणि त्यामध्ये थोडासा टमाटे घालायचा आणि शेव टाकायचा. तर मी कांदा घालायच्या अगोदरच शेव घातला. नंतर पुन्हा वरून शेव घातला. कांदा घातल्यानंतर टमाटा घातलाच नाही. नंतर नंतर घातला. अगोदर शेव घातला. ते
तर एकाचपासून तुम्ही 2 असे पाणीपुरी, शेवपुरी बनवून खाऊ शकता घरच्या घरी आणि भरपूर प्रमाणात खाऊ शकता तुम्हाला पाहिजे तेवढी. बाहेर कसे गेल्यावर आपल्याला 5-6 खायला भेटतात. ते बघा छान अशा शेवपुरी पण तयार झाली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला